नाशिक महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात विविध ठिकाणी उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी आपल्या मनोगतात महाराजांच्या शौर्य, स्वराज्य स्थापनेतील दूरदृष्टी, न्यायनिष्ठा व लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करण्याचे आवाहन केले। महाराजांचे विचार आणि कार्यपद्धती ही सुशासनाची प्रेरणादायी दिशा असून त्यांच्या कार्यातून समाजात संघटन, शिस्त आणि राष्ट्रभक्तीची भावना बळकट होते, असे महापौर आडके यांनी सांगितले। उपमहापौर शिंदे यांनीही महाराजांच्या कार्यशील उपक्रम, युद्धनीती, स्त्री सन्मानाच्या धोरणांचा विशेष उल्लेख करून नागरिकांनी त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करावा असे प्रतिपादन केले। सकाळी सीबीएस येथील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे तसेच आयुक्त मनीषा खत्री यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुम गेला। या कार्यक्रमास पोलीस महानिरीक्षक बाळासाहेब पाटील, मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे तसेच मनपाचे व मराठा विद्या प्रसारकचे शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर शिवाजी उद्यान येथील अर्धाकृती पुतळ्यासही महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमास शहर अभियंता संजय अग्रवाल, विभागीय अधिकारी चंदन घुगे आदी जण उपस्थित होते। यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालय येथेही जयंती सोहळा साजरा करण्यात आला। प्रारंभी राज्यगीत गाऊन महाराजांना अभिवादन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील ध्येयदृष्टी, कार्यशैली, उपक्रम, युद्धनीती, प्रशासन कौशल्य आणि लोककल्याणकारी धोरणांवर विचार मांडत त्यांच्या विचारांना उजाळा दिला। महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे लोकाभिमुख व न्यायनिष्ठ राज्यकारभाराचे आदर्श उदाहरण मानले जाते। गनिमी काव्याची प्रभावी युद्धनीती, सुसंघटित आरमार उभारणी, किल्ल्यांची साखळी निर्माण करून संरक्षण व्यवस्था बळकट करणे, महसूल व न्याय व्यवस्थेतील सुधारणा तसेच स्त्रियांचा सन्मान राखणारे कठोर धोरण ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती। शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी त्यांनी राबविलेल्या धोरणांमुळे स्वराज्य ही केवळ संकल्प न राहता जनमानसातील विश्वासाची प्रतिज्ञा ठरली आहे। या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने शहरात धैर्य, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमास नगरसेविका मयुरी अंकुश पवार, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, सुवर्णा दखणे, शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता विनाश धनाईत, रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता संजय आडेसरा, नितीन धामणे, स्वीय सचिव दिलीप काठे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, विभागीय अधिकारी चंदन घुगे, महेंद्र केंदळे, मनीषा पाटेकर, साहेबराव भोसले, मनोज गायधणी, मनोज खेरनार, दीपक बंदरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आसापणा विभागातील वामन पवार यांनी यावेळी शिवगर्जना सादर केली आहे। यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।